मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. घेऊन आली आहे एकदम नवा कोरा व्हिडिओ. आणि मेन म्हणजे आपण जे व्हिडिओ बघतो त्याच्या अगदी विरुद्ध व्हिडिओ आहे, कारण वटपौर्णिमा अगदी तोंडावरती आली आहे आणि स्पेशली महिलांसाठी आज व्हिडिओ बनवते आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पेशली हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे की ज्यांना मेकअप आवडत नाही किंवा मेकअप येतच नाही. आता त्या कॅटेगरीमधली मी पण आहे बरं का. कारण बघा, मला मेकअप बिलकुल आवडायचा नाही. अगदी मी कॉलेजला होते तेव्हासुद्धा माझ्या फ्रेंड्सकडूनच करून घ्यायचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला होते तेव्हासुद्धा फ्रेंड्सकडूनच करून घ्यायचे. लग्न झालं तर असं काही ऑकेजनच आलं नाही की मी करेल. फक्त या यूट्यूबमुळे अगदी आपलं जे दुसरं चॅनल आहे त्यासाठी मी थोडाफार मेकअप शिकले आहे. आणि मला असं वाटलं की चला, माझ्यासारख्या ज्या महिला असतील त्यांनाही हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल. सगळ्यात पहिली स्टेप, आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण जी काही क्रीम लावली आहे, सकाळी उठल्यानंतर लावली असेल तुम्ही, सो ती क्रीम पूर्ण निघाली पाहिजे. त्यामुळे चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरत असणार. ड्राय स्किनवाल्यांनी वेगळं, ऑइली स्किनवाल्यांनी वेगळं, अशा बेस्ट मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. मॉइश्चरायझरला आपण थोडंसं सेटल डाऊन होऊ देऊयात. त्याचबरोबर आपल्या लिपला सुद्धा मॉइश्चराईज ठेवणं तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे लिप मॉइश्चरायझर मी इकडे वापरलेला आहे. त्याचबरोबर मी इकडे वापरते आहे सनस्क्रीन, जी लॅक्टोगॅलेमिनची आहे. सो ही SPF 50 वाली आहे आणि मला ही खूप आवडते. आणि कधीही सनस्क्रीन घेत असताना एक तर SPF 50 किंवा त्यावरती घेतलं पाहिजे. सो ते चांगले सुद्धा असतात, महाग असतात थोडेफार पण चांगले असतात. आता इथे एक क्लिप ना माझी अगदी काय माहिती करप्ट झाली थोडीशी. सो इथे आपल्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला प्रायमर लावून घ्यायचं आहे आणि ते सेटल डाऊन होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे इकडे मेन म्हणजे आपलं फाउंडेशन. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, सनस्क्रीन जर तुम्ही उन्हात जात असणार तरच लावायचं आहे. तुम्ही सावलीमध्ये असणार, सनस्क्रीन लावायची गरज नाही. ती स्टेप अवॉइड करायची आहे. सो आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे दुपारच्या वेळी तुम्ही बाहेर पडणार, त्यासाठी मी इकडे स्पेशली सनस्क्रीन तुम्हाला दाखवली आहे. आता इकडे तुम्हाला काय करायचं आहे, जेही फाउंडेशन अगदी तुम्हाला तुमच्या स्किन टोनसारखं असेल तेच घ्यायचं आहे. कधीही फाउंडेशन तुमच्या हातावरती लावून बघायचं नाही, चेहऱ्यावरती लावायचं आणि मगच फाउंडेशन सिलेक्ट करायचं. मी जे फाउंडेशन सिलेक्ट केलेलं आहे ते स्विस ब्युटीचं आहे आणि नंबर आहे N05. सो आता बघा, मी इकडे घेतलेला आहे ब्युटी ब्लेंडर. पाण्यामध्ये मी अगदी भिजवून घेतलं, त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि अशा पद्धतीनं ब्लेंड करायचं आहे. बघा मी कसं टॅप टॅप करून करते आहे, ना की तुम्हाला अगदी पावडर लावायचं आणि असं घासायचं, असं टाईप जे आपण करतो तसं आपल्याला फाउंडेशन लावायचं नाही. टॅप टॅप करत लावायचं. एकदम लाईट मेकअप मी करते त्यामुळे लाईटच मी इकडे जे आहे तुम्हाला अगदी लाईट लेअर दाखवली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे प्रेस पावडर म्हणजे कंपाऊंड पावडर. तुम्ही कंपाऊंड पावडर घेऊ शकता किंवा मग लूज पावडर मिळते तीही घेऊ शकता. ही सुद्धा तुम्हाला तुमच्या टोनसाठी जी उपयोगाची आहे किंवा जी परफेक्ट सूट होते तीच घ्यायची आहे. याचा कोड आहे माझा C33. ही जी मी घेतलेली आहे कंपाऊंड किंवा प्रेस पावडर, याचा जो काही मी सिलेक्ट करताना माझं थोडंसं पुढे मागे झालेला आहे, हा थोडासा माझ्याकडनं डार्क सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आयलायनर लावायचं आहे. स्पेशली मी म्हटलं ना, मी नॉन मेकअप कॅन्डिडेट आहे, सो मला आयलायनर लावता येत नाही, मला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. सो आयलायनर मी अवॉइड केलेलं आहे. त्यानंतर इकडे माझ्याकडे आहे हे एक स्विस ब्युटीचं हायलायटर आणि ब्लशर. सो दोन्हीचाही उपयोग एकाच याने होणार आहे. आय मेकअप तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने करा. कॉर्नरला मी एकदम जे काही एकदम ब्राउनिश शेड आहे तो लावून घेते आहे. त्यानंतर जे आपल्या आयला आहे मिडलला, तिथे मी लावते आहे एकदम पिंकिश कलर. त्यानंतर वरती मी पुन्हा थोडासा ब्राउनिश आणि थोडासा क्रीमिश कलर लावून घेते. तुमच्या साडीनुसार तुम्ही इकडे व्हेरिएशन करू शकता. मला ना जास्त करून हाताचा वापर करायला खूप आवडतं मेकअपसाठी. आता मी एवढं नक्की सांगेल की मी यामध्ये प्रो झालेली नाही आहे, पण आता मी मिडल लेव्हलला नक्की आलेली आहे आणि मला याचा खूप आनंद होतो आहे. कारण मुलगी म्हटल्यावर किंवा आपण महिला वर्ग म्हटल्यावर थोडाफार मेकअप तर यायलाच पाहिजे नाही का. याचा आयटम नंबर आहे SB806. सो मी यासाठी सांगते आहे, माझी प्रचंड ऑइली स्किन आहे त्यासाठी मी हे प्रोडक्ट आणलेले आहेत. मी जे कोड सांगते आहे ते तुम्हाला परफेक्टच होतील असं नाही, तुम्हाला तुमच्या स्किनवरती ते बघायचं आणि मगच करायचं. त्यानंतर मी इकडे काजळ लावून घेतलेला आहे. सो एक नॉर्मल काजळ आहे, एक 10-20 रुपयाचं मी घेतलेलं आहे. जास्तीत जास्त 50 रुपयाचं असेल, आता मला एवढं आठवत नाही आहे. त्यानंतर हायलायटर जेव्हा आपण नाकाला लावतो तेव्हा अशा पद्धतीने आपला जो काही अंगठा आहे आणि एक मधलं फिंगर आहे ते अशा पद्धतीने बुडून असं आपल्याला हायलायटर लावायचं आहे. आता हायलायटरमध्ये तुम्हाला काय हायलाईट करायचं त्यानुसार आहे. त्याचबरोबर तुम्ही ब्लशेस जे आहे, ब्लशर जे आहे ते आपलं तुमच्या आपण जिथे
स्माईल करतो सो आपल्या गालाचं जिथे वरचा टोक असतो तिथे सुद्धा लावू शकता. बट पर्सनली मला एवढं पिंकिश आवडत नाही. सो मला असं वाटलं की ह्या वटपौर्णिमेला तुम्ही नक्की मस्त लुक करणार आणि सगळ्या वटपौर्णिमेला जे आहे मस्त अशा नटत असतात. सो म्हणून म्हटलं चला पटकन व्हिडिओ बनवूयात आणि संडेला आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ येत नाही. सो म्हटलं हा स्पेशल तुमच्यासाठी बनवून जे आहे व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करूयात. त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही आपण आता हे लावल्यानंतर एक जर तुम्हाला काही एक्स्ट्रा वाटत असेल तर जी ब्युटी ब्लेंडरची दुसरी साईड असते तिथनं तुम्हाला टॅप करायचं आहे. सगळं झाल्यानंतर मेकअप फिक्सर आवर्जून लावायचा आहे. मेकअप फिक्सरसुद्धा मी इकडे इनसाईडचा वापरलेला आहे आणि हा लावल्यानंतर थोडंसं डोळे बंद ठेवायचे आहेत जेव्हा आपण स्प्रे करतो तेव्हा. आणि जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर टॅप करायचं आहे. याने सगळा आपला मेकअप फिक्स होतो. जर तुम्ही प्रायमर वापरलं नाही तर प्रायमर नाही वापरल्यामुळे तुमचा मेकअप काळा होऊ शकतो. त्यामुळे प्रायमर आवर्जून लावायचं आहे. मॉइश्चराईज आपली स्किन एकदम परफेक्ट झाली पाहिजे तेव्हा तुमचा मेकअप अगदी खुलून दिसेल. त्यामुळे स्किनला मॉइश्चराईज नक्की ठेवा. त्यानंतर मी इकडे लिपस्टिक घेते आहे. माझ्याकडे हे 2 शेड आहे. पर्सनली मला रेड कलर लिपस्टिकमध्ये खूप आवडतो. याचा कोड आहे SSL014 आणि फॉरएवर 52ची आहे. आणि जेव्हा लिपस्टिकवर गोष्ट येते तर पर्सनली मला असं वाटतं ब्रँडेडच लिपस्टिक घ्यायला पाहिजे जेणेकरून आपले लिप्स जे आहे ते ब्लॅकिश पडत नाही. आतापर्यंत आपले लिप मस्त असे मॉइश्चराईज झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इकडे लिपस्टिक वापरायची आहे. मॅटची लिपस्टिक वापरू शकता किंवा जी तुम्हाला आवडते तो शेड आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला शेड निवडायचा आहे. मी हे दोन्ही शेड माझ्याकडे नेहमी ठेवते. नॉर्मलसाठी मला शूटिंगसाठी मी जो दुसरा शेड दाखवला आहे तो करत असते. त्यानंतर आपल्याला आपल्या आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत. सो आयब्रोसाठी तुमच्या एकदम डार्कवाल्या जर आयब्रो असतील तर तुम्हाला ब्राउनिश कलरची पेन्सिल लागेल. एकदम माझ्यासारखे लाईट कलरची असेल तर ब्लॅक कलरची पेन्सिल लागेल. बऱ्याचदा इथे काजळसुद्धा लावून आयब्रो जे आहे ते फिल केल्या जातात. सो ते एकदम प्रो लेव्हलला आहे. मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवते की ज्या अगदी त्यांना मेकअपच आवडत नाही किंवा काही येतच नाही आहे. सो त्यांच्यासाठी आणि मी रिसेंटलीच ह्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्याचा वापरसुद्धा करते आहे. नेहमी पण मेकअप करणं चांगलं नाही आहे. पण कधीतरी असे ओकेजन आले तर नक्कीच मेकअप केला पाहिजे. आणि इकडे मी रेडी झालेली आहे. मस्त साडी वगैरे पण मला एवढी नेसता येत नाही पण मी नेसण्याचा भरपूर प्रयत्न केला. ब्लाऊजची स्टोरी ऐकाल तर ब्लाऊज आता हीच साडी एंगेजमेंटची आहे त्यामुळे ब्लाऊज मला येत नव्हतं. सो हे लेटेस्ट ब्लाऊज आहे. तब्येत खूप वाढलेली आहे त्यामुळे तेच ब्लाऊज मी घातलेलं आहे. आय नो की हे यावर सूट होत नाही आहे पण प्लीज ॲडजस्ट करा. आता बघा आपण मस्त रेडी झालेलो आहोत. तुम्ही फ्लोटिंगचा पदर ठेवू शकता किंवा मग लावू शकता. जशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तसं करू शकता. असा काहीसा माझा लुक आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता मेकअप झाला आहे. तुमची पूजा झाली असेल. आता हा मेकअप काढायचा कसा हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. चला आता मेकअप कसा काढायचा ते बघूया. इथे एक गोष्ट नक्की सांगेल. आता मी पूर्ण माझा लुक जो आहे तो अगदी पूर्ण काढून ठेवला आहे. सो कधीही हे करत असताना तुम्हाला एकतर तुमच्या जवळ एखादा नॅपकिन ठेवायचा. ओलसर करून घ्यायचा. त्याला तेल लावायचं. ओलसर म्हणजे कशाने ओलसर करायचं? तेलाने. बेबी ऑइल असेल त्याने करू शकता किंवा मग तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या जवळ मेकअप काढण्यासाठी वाइप्स वापरायचे आहेत. कधीही मेकअप प्रॉपर काढला गेला पाहिजे. त्यानंतर चेहरा धुवायचा, चांगला पुसून घ्यायचा आणि गुलाबजल लावायचं आहे. गुलाबजल ऐवजी अलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर तुमची क्रीम लावायची नाही आहे थोडा वेळ आणि त्यानंतर तुमचा चेहरा सेट होतो. अशाने पिंपल्स वगैरे काही होत नाही आहे किंवा मेकअपने काही तुमच्या चेहऱ्यावरती रिॲक्शनसुद्धा होत नाही. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल मला नक्की करेक्ट करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.